अगर अभी तक आपने द वॉइस को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस साल को अलविदा कहने के साथ साथ अपने एक्स्ट्रा फैट्स को भी कहिए अलविदा। आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर अफशाद अखनीज वेट मैनेजमेंट प्रोग्राम, जहां आपको मिलेंगे गारंटीड रिजल्ट्स विद नो साइड इफेक्ट्स। डॉक्टर अफशाद अखनी के वेट मैनेजमेंट प्रोग्राम को ज्वाइन करने पर पाइए हाइड्रा फेशियल के 5 सेशन और लेजर हेयर रिमूवल के 5 सेशन बिल्कुल फ्री। साथ ही वेट मैनेजमेंट के 20 सेशन लेने पर आपको 10 सेशन मिलेंगे विद नो कॉस्ट। तो आज ही ज्वाइन कीजिए डॉक्टर अफशाद वेट मैनेजमेंट प्रोग्राम एट डॉक्टर अबूजर दखनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, अबव पीटर इंग्लैंड चर्च, अपोजिट टेलीफोन एक्सचेंज, थाना रोड, भिवंडी। 1500 जिंदा जिलेटिन और 70 किलो डेटोनेटर हुआ जब्त। देश में दहशतवाद का माहौल फैल रहा है। इसी में रायगढ़ के मानगांव तालुका में बड़ी मात्रा में विस्फोटक जब्त किया गया। मानगांव पुलिस ने एक बोलेरो वाहन पर छापा मारा है जो अवैध रूप से विस्फोटकों का परिवहन कर रहा था। विस्फोटक में जिलेटिन की छड़ें समेत करीब 12,88,800 रुपये मूल्य के विस्फोटक शामिल है। पुलिस ने इस कार्रवाई के दौरान 3 आरोपियों को हिरासत में लिया। गोपनीय सूचना मिली थी एक बोलेरो से अवैध विस्फोटक परिवहन किया जा रहा है। मानगांव पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक राजेंद्र पाटिल को सूत्रों से जानकारी मिली थी। ये जानकारी मिलते ही कार्रवाई के लिए एक टीम तैयार की गई। सुबह ये टीम मानगांव निजामपुर रोड पर कार्रवाई करने के लिए निकली। इसी रोड पर सफ़ेद रंग की बोलेरो कंपनी का टेम्पो नंबर MH12SF 4322 संदिग्ध लगने पर पथक के अधिकारियों एवं प्रवर्तकों ने बोलेरो वाहन को रोककर तलाशी ली तो वाहन में कुल 4 पेटी इलेक्ट्रिक डेटोनेटर कीमत 10,800, 50 पेटी जिलेटिन रॉड कीमत 1,70,000 मिली। मानगांव पुलिस ने आरोपियों को पाली और पेन से गिरफ्तार किया है। बताया गया है कि पाली और पेन में पहले भी विस्फोटक दिया गया था। इस बारे में पुलिस ने क्या कहा, आइए सुनते हैं। आज या ठिकाणी आपल्याला बोलवण्याचा उद्देश हा आहे की मानगांव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठा असा जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे। काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे आणि ती पुण्याकडून इकडे मानगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत। त्या इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमने जी गाडी आहे तर ती पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर आणि 50 बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं। एक छोटा टेम्पो आहे बोलेरो आणि त्याच्यामध्ये मिळून आला। त्या गाडीमध्ये एक ड्रायव्हर फक्त होता की जो ते माल घेऊन येत होता। त्याच्याकडे कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाहीत आणि त्याला हे पण सांगता येत नव्हतं किंवा तो म्हणजे किंवा हे नेमकं पुढे डिलिव्हरी कुठं देणार आहे। आपण आपल्याच परत आपल्याला जेव्हा माहिती मिळाली की जेव्हा ती गाडी पकडली, ती गाडी पकडण्यापूर्वी एक डिलिव्हरी त्यांनी रोडवरतीच दिल्याचं आम्हाला लक्षात आलं। त्या आधारावरती एक पथक पालीला पाठवलं आणि पालीला एका ठिकाणी रेड केली। तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला 5 बॉक्स जे आहे ते जिलेटिनचे त्या ठिकाणी त्या घरामध्ये मिळून आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। तेव्हा लक्षात आलं की याच गाडीतून ते बॉक्स जे आहे ते डिलिव्हर करण्यात आलेले होते आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं की पालीला ज्यांना ते बॉक्स देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे कोणतेही स्फोटक ठेवण्याचे किंवा पुढे त्याचे वापरण्याचे लायसन्स नाही। त्याचबरोबर यातून आणखी माहिती मिळाली की पेनमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना अशा पद्धतीचे या व्यक्तीनंच किंवा या एजन्सीच्या माध्यमातून स्फोटक दिली जातात। त्यांच्याकडे जेव्हा आपण सर्च केला तेव्हा तिथं पण काही स्फोटकं मिळून आली। असं करून आपण आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे। ते म्हणजे सुरुवातीला मुख्य जी गाडी आहे त्या गाडीचे ड्रायव्हर, त्यानंतर पालीतून ज्यांच्याकडे स्फोटकं मिळालेली ती व्यक्ती आणि पेनमध्ये मिळालेली व्यक्ती, अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आहे। असा एकूण साधारण 13 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तर तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती आम्ही करत आहोत। हाच म्हणजे यामध्ये हे बघा की हे जे स्फोटक आहेत इथं तर ती ही जी स्फोटक आहे त्यांच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाहीत आणि ज्यांना पुढे त्यांनी डिलिव्हर केलेलं आहे त्यांच्याकडे ठेवण्याचा किंवा ते वापरण्याचा परवाना नाही।
त्यामुळेच आपण माणगाव पोलीस ठाण्यामध्ये ही केस नोंद केलेली आहे. भारतीय स्फोटक कायद्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि 3 लोकांना आम्ही अरेस्ट केलेला आहे. आणि इन्व्हेस्टिगेशनचा भागच तो असणार आहे की इथे या कंपनीकडून आतापर्यंत किती लोकांना हे स्फोटकं जे आहेत ही देण्यात आलेली आहेत किंवा वाटण्यात आलेली आहेत, तर त्याचा शोध आम्ही घेत आहोत. म्हणजे 1-2 गोष्टी असतात की जे समजा गव्हर्नमेंटची कामं असतात हे असतात, तर त्यामध्ये म्हणजे बऱ्यापैकी जे लिगल किंवा ह्याची कामं असतात की ज्यामध्ये लायसन्स होल्डर असतात आणि हे असतात, तर आम्ही तो पण तपास करतो आहे की असं कुणाला दिलेलं आहे का. आणि जसं पालीला आपल्याला लक्षात आलं की त्या व्यक्तीला दिलेलं आहे आणि त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याच्याकडं कधी साठा मिळून आला आणि आज म्हणजे आम्ही जी गाडी पकडली तेव्हा त्या काही वेळापूर्वीच ती डिलिव्हरी झालेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये ज्यांच्याकडे लायसन्स नाही त्यांना हे स्फोटकं जी आहेत ही डिलिव्हरी करत होता हे मिळून आलेलं आहे, म्हणून हा गुन्हा नोंद केलेला आहे. दुसरी गोष्ट, बॉम्बस्फोटची जी मालिका होती चिखलीच्या वेळी जेव्हा स्फोटकं नेली जायची, तर आपल्या पोलीस दलातर्फे याच्यावर काय अशी ट्रॅफिक पोलीसकडनं काही सखोल चौकशी किंवा काही अडवण्याचा प्रयत्न होतो का? आता सध्या सुरू आहे का अशा संदर्भात? म्हणजे आता ही स्फोटकं सरळ घेऊन चालले समजा, तर त्याचं यामध्ये आणखी एक गोष्ट असते की हे जे स्फोटकं आहेत आपल्याला माहित असेल की स्फोटकाचे म्हणजे 3 महत्वाचे युनिट असतात. एक असतं म्हणजे काय की ऍक्च्युअल जे स्फोटक असतं ते असतं, आणि दुसरा जे की जसं जिलेटिन आहे की जे स्फोटक पदार्थ आहे, दुसरा असतो तो म्हणजे डिटोनेटर, आणि तिसरा असतो म्हणजे स्विच आहे, म्हणजे त्याला काय की आपण इग्नाइट करणं आपण जे म्हणतो. तर यामध्ये काय की कुठल्याही या 2 ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत की स्फोटक आहे आणि डिटोनेटर, हे दोन्ही पण एकत्र वाहून नेऊ नये किंवा ठेवू नये अशा प्रकारचं हे म्हणजे काय की कठोर असे संकेत आहेत आणि नियम आहेत. हे दोन्ही एकत्र ठेवता पण येणार नाही आणि दोन्हींची वाहतूक पण करता येणार नाही. आपल्याला एकाच गाडीमध्ये एकाच ठिकाणी एवढे बॉक्सेस आणि एवढे डिटोनेटर्स मिळाले, म्हणजे अगेन ही गाडी जेव्हा रस्त्यानं चालते तेव्हा ही अगेन आजूबाजूला चालणाऱ्या गाड्यांसाठी मोठा धोका निर्माण करते. आणि जेव्हा हे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती 50 बॉक्सेस आहेत, म्हणजे ते अगेन फार मोठं एक डिझास्ट्रस किंवा असा एक रिस्क जो आहे तर ते क्रिएट करत असते. त्यामुळे हे वाहतूक करताना पण हे दोन्ही वेगळं वाहतूक करायला पाहिजे अशा पद्धतीचे नियम आहेत. किंवा कोणत्या डीलरकडनं हे घेतलेलं आहे, कोणीचे कनेक्शन काय? कमी आता प्रेस नोट मध्ये तो हे केलेला आहे, आपल्याला ते दिलेले आहेत आणि आम्ही तपास करतो आहोत. म्हणजे पुण्याला एक गोडाऊन आहे आणि मॅगझिन आहे की जिथून ते बाहेर पडलेलं आहे, आणि आमची एक टीम आता तिकडे तपास करते आहे. आम्ही प्रेस नोट मध्ये ते डिटेल्स दिलेले आहेत. तर तिकडे आम्ही आता तो म्हणजे आमचे इन्व्हेस्टिगेशनचे जे ही आहे म्हणजे दिशा आहे, तर ती तिकडे म्हणजे काय की जिथून निघाले तर तिकडे पण तपास करणं आहे आणि पुढे आणखी कुणाला त्यांनी दिलेले आहे तर त्याचे पण तपास आहे.